श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सुंदर सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला औक्षण करते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करते. भाऊही बहिणीचे रक्षण करण्याचा आणि तिच्या सुखदुःखात साथ देण्याचा संकल्प करतो. पण आपल्या धार्मिक परंपरांमध्ये प्रत्येक सणाच्या दिवशी काही गोष्टी करण्याची आणि काही गोष्टी टाळण्याची पद्धत सांगितली जाते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींनी कोणत्या 5 चुका शक्यतो करू नये. यातील काही गोष्टी धार्मिक मान्यतांशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना अंधश्रद्धा म्हणून न पाहता आपल्या परंपरेचा एक भाग म्हणून समजून घेऊया. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधताना काय करता येईल असा एक छोटासा सुंदर उपायही सांगणार आहे. आता जाणून घेऊया पहिली चूक. राखी बांधण्याची घाई करू नका. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्यासाठी खूप उत्सुक असते, पण शक्य असल्यास राखी बांधण्यासाठी वेळ ठरवताना त्या वर्षातील पंचांग आणि स्थानिक शुभ मुहूर्त लक्षात घ्यावा. हिंदू परंपरांमध्ये कोणतेही शुभ कार्य करताना योग्य वेळेला महत्त्व दिले जाते. म्हणून फक्त घाईघाईने राखी बांधण्याऐवजी पूजा, औक्षण आणि राखी बांधण्यासाठी उपलब्ध असलेला शुभ काळ पाहणे चांगले. विशेषतः भद्रा इत्यादी कालावधीबाबत पंचांगात वेगवेगळे नियम दिलेले असतात. म्हणून आपल्या शहरातील किंवा गावातील विश्वासार्ह पंचांगानुसार वेळ पाहणे योग्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शुभ मुहूर्त चुकला म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नाही. भावंडांमधील प्रेम, आदर आणि शुभेच्छा यांनाच या सणात सर्वाधिक महत्त्व आहे. आता बघूया दुसरी चूक. राखी बांधताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना मनापासून त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते. म्हणून राखी बांधताना राग, मत्सर, जुने भांडण किंवा नकारात्मक विचार मनात ठेवण्याऐवजी काही क्षण मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण राखी केवळ एक दोरी नाही, ती भावंडांच्या नात्याची आठवण आहे. भावासाठी मनात अशी प्रार्थना करू शकता: माझ्या भावाला उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यश मिळू दे. त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ देत आणि आमचे हे प्रेमाचे नाते सदैव असेच राहू दे. ही छोटीशी प्रार्थना मनापासून केली तरी रक्षाबंधनाचा खरा भाव जपला जातो. आता बघूया तिसरी चूक. राखीचे पूजेचे ताट अस्ताव्यस्त ठेवू नका. रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षणासाठी ताट तयार केले जाते. या ताटात साधारणपणे कुंकू, अक्षदा, दिवा, मिठाई आणि राखी ठेवली जाते. ताट स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे हा आपल्या घरातील धार्मिक परंपरेचा सुंदर भाग आहे. राखी बांधण्यापूर्वी ताट स्वच्छ असावे. कुंकू आणि अक्षदा व्यवस्थित ठेवाव्यात. दिवा लावायचा असल्यास सुरक्षितपणे लावावा. फुले ठेवायची असल्यास ताजी फुले वापरू शकता. आणि भावाला औक्षण केल्यानंतर ताटातील वस्तू इकडे तिकडे फेकण्याऐवजी व्यवस्थित जागी ठेवाव्यात. हे केल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातूनही पूजा नीट पार पडते आणि घरातील स्वच्छताही राहते. आता बघूया चौथी चूक. राखी बांधताना भावाचा अपमान किंवा वाद टाळावा. ही गोष्ट धार्मिक विधीपेक्षा नात्यांशी संबंधित आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे. त्यामुळे राखी बांधण्याच्या वेळी जुन्या भांडणांचा विषय काढणे, एकमेकांना टोमणे मारणे किंवा पैशावरून वाद घालणे टाळा. कधी कधी भावंडांमध्ये छोटे मोठे गैरसमज असतात, पण रक्षाबंधन हा ते गैरसमज दूर करण्याची सुंदर संधी असू शकतो. राखी बांधताना फक्त एकच विचार करा: आपण कितीही दूर असलो तरी आपले नाते प्रेमाने जोडलेले आहे. भावानेही बहिणीला केवळ भेटवस्तू देण्यापेक्षा तिचा आदर, प्रेम आणि साथ देणे
हेच या सणाचे खरे महत्व आहे. आता बघूया 5वी चूक. राखी बांधल्यानंतर लगेच काढू नका किंवा निष्काळजीपणे फेकू नका. अनेक घरांमध्ये राखी काही दिवस हातात ठेवण्याची परंपरा असते. राखी हा पूजेत वापरलेला आणि प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा धागा असल्यामुळे ती काढल्यानंतर कुठेही फेकून देणे टाळावे. राखी तुटली किंवा जुनी झाली असेल तर ती स्वच्छ आणि आदराने बाजूला ठेवावी. काही कुटुंबांमध्ये धार्मिक परंपरेनुसार ती नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची पद्धत आहे. मात्र पर्यावरणाचा विचार करून नैसर्गिक किंवा पर्यावरणपूरक पद्धत निवडणे अधिक योग्य. राखी तुटली म्हणून घाबरण्याची गरज नाही. त्याला लगेच अशुभ संकेत मानण्याची आवश्यकता नाही. धागा जुना झाला, अडकला किंवा काम करताना तुटला असण्याची साधी कारणे असू शकतात. म्हणून अशा प्रसंगी मनात भीती न ठेवता देवाचे स्मरण करा. आता बघूया रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने काय करावे. आता आपण 5 चुका पाहिल्या, पण रक्षाबंधनचा दिवस आणखी सुंदर करण्यासाठी काही चांगल्या गोष्टी करता येतात. सकाळी उठून घर आणि देवघर स्वच्छ करा. आपल्या आराध्य देवतेसमोर दिवा लावा. मन शांत करून प्रार्थना करा. राखी आणि औक्षणाचे ताट स्वच्छ तयार करा. भावाला राखी बांधताना आधी त्याला कुंकू आणि अक्षता लावा. दिवा लावून औक्षण करा आणि प्रेमाने राखी बांधा. त्यानंतर भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. भावानेही बहिणीला प्रेमाने आशीर्वाद द्यावा आणि तिच्या सुखासाठी शुभेच्छा द्याव्यात. आता बघूया राखी बांधताना एक छोटासा संकल्प. राखी बांधताना बहीण मनात एक छोटासा संकल्प करू शकते. आजपासून आमच्या नात्यातील गैरसमज दूर होऊ देत. माझ्या भावाला उत्तम आरोग्य आणि सुख मिळू दे. आमच्या कुटुंबात प्रेम, शांती आणि आनंद कायम राहू दे. हा कोणताही कठीण धार्मिक विधी नाही. ही फक्त मनापासून केलेली प्रार्थना आहे आणि मनापासून केलेली प्रार्थना हीच कोणत्याही सणाची खरी सुंदरता आहे. आता बघूया शेवटचा महत्वाचा संदेश. तर मंडळी, रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींनी कोणत्या 5 चुका टाळाव्यात हे आपण पाहिले. पहिली बघितली, राखी बांधण्याची घाई करू नका आणि शक्य असल्यास शुभ वेळ पहा. दुसरी बघितली, राखी बांधताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका. तर तिसरी बघितली, औक्षणाचे ताट स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. चौथी बघितली, राखी बांधताना वाद, टोमणे आणि जुन्या भांडणांचे विषय टाळा. आणि शेवटची 5वी बघितली, राखी तुटली किंवा जुनी झाली तर घाबरू नका. तिची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. लक्षात ठेवा, रक्षाबंधनाचा खरा अर्थ केवळ राखी बांधण्यात नाही, तर बहीण भावांमधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सुखासाठी केलेल्या प्रार्थनेत आहे. म्हणून या रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी बांधा, पण त्यासोबत प्रेमाची एक गोड आठवणही द्या. आणि भावांनो, बहिणीला फक्त भेटवस्तू देऊ नका. तिच्या आयुष्यात तुम्ही तिच्या पाठीशी आहात हा विश्वास द्या. हीच रक्षाबंधनाची खरी भावना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या भाऊ बहिणीसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व पारंपरिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.